शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथे झालेल्या थर्ड पार्टी ऑडिट टेस्टिंगच्या घोटाळ्याबाबत दाखल केसमध्ये न्यायालयाने संचालक तंत्र शिक्षण विभागाचा अहवाल मागवलेला आहे. काय प्रकार आहे आपण जाणून घेऊ. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथे विविध प्रकारचे थर्ड पार्टी ऑडिट, कन्सल्टन्स व टेस्टिंगची कामं केले जातात. आता वास्तविक आपण पाहू की थर्ड पार्टी ऑडिट म्हणजे काय. नगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्या मार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामाचं थर्ड पार्टी ऑडिट केलं जातं. यासाठी वास्तविक पाहता गेलं तर त्या घटनास्थळी जाऊन तिथे टेस्टिंग केलं जातं व त्याचा रिपोर्ट हा महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांना दिला जातो व त्यानंतर त्या विकास कामातील 1% जी अमाऊंट आहे ती शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्याला दिली जाते. हे झालं टेस्टिंगच्या थर्ड पार्टी ऑडिटच्या बाबतीत. टेस्टिंगमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथे असलेल्या लॅबोरेटरीचा वापर केला जातो. या लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंगची कामं केली जातात व त्याचं जे येणारं मानधन आहे हे प्राचार्याच्या नावाने येतं. 31 मे 2003च्या शासन निर्णयानुसार 50% रक्कम या मानधनातील शासन जमा होते, तर 50% रक्कम याचा वाटप करण्याची पूर्ण जबाबदारी ही प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद यांच्यावर सोपवण्यात आली आहे. वास्तविक पाहता गेलं तर एकूण मूळ बेसिक वेतनाच्या 20% जास्त रक्कम वार्षिक दिली जाऊ शकत नाही. मात्र या अस्तित्वातील शासन निर्णयाचे उल्लंघन करून आरोपी डॉक्टर डी रघुलवार यांनी आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये तब्बल 35,62,159 रुपये घेतले. तर डॉक्टर R.M. दमगीर यांनी 22,30,985 रुपये घेतले. डॉक्टर R.S. लोंढे यांनी सर्वात जास्त म्हणजे 74,99,504 रुपये एका आर्थिक वर्षात कमवलेले. वास्तविक पाहता गेलं तर यांचा एकूण मूळ बेसिक रकमेचा जर विचार केला तर साधारणतः 4 ते 5 लाख पेक्षा जास्त या लोकांना घेता येत नाही. मात्र असं असताना सदर व्यक्ती डॉक्टर डी रघुलवार, डॉक्टर R.M. दमगीर, डॉक्टर R.S. लोंढे साधारणतः 35 लाख, 22 लाख, 74 लाख अनुक्रमे एवढी रक्कम वर्षाला जर कमवत असतील तर इथे एक नागरिक म्हणून प्रश्न पडतो की खरोखरच यांनी त्यांची शैक्षणिक जबाबदारी पार पाडली आहे का. शैक्षणिक जबाबदारीमध्ये त्यांना प्रॅक्टिकल, लेक्चर या सर्व जबाबदारी पार करून त्यांनी हे काम केलेलं आहे का फक्त पैसे मिळवण्यासाठी बोगस रिपोर्ट बनवून ते व्हॉट्सअपद्वारे पाठवलेले आहेत, असा प्रश्न पडतो. जर या लॅबचा उपयोग जर 74 लाख रुपयाच्या टेस्टिंगसाठी जर केला असेल वार्षिक, तर या लॅबमध्ये प्रॅक्टिकल झाले तरी कधी. एकेका टेस्टिंगला एखादा तर रॉ मटेरियल आहे, एखादा स्टोन आहे, त्या स्टोनचं टेस्टिंग करायचं किंवा त्या ब्रिकचं टेस्टिंग करायचंय, त्याच्यासाठी लागणारा काहीतरी कालावधी आहे. या टेस्टिंगचा कालावधी हे किती लागला, मग यांनी प्रॅक्टिकल कधी घेतले, आणि थर्ड पार्टी ऑडिट मध्ये जर विचार करायला गेलं तर विकास कामाचा 1% यांना मिळतोय. जर विकास कामामधील 1% मिळतोय तर यांना 75 लाख एवढी अमाऊंट असतोपर्यंत यांनी टेस्टिंग कधी केले, यांनी थर्ड पार्टी ऑडिट कधी केले. डे टू डे यांना लेक्चर आहेत, प्रॅक्टिकल आहेत. सकाळी 10 वाजता आले, संध्याकाळी 5 वाजता गेले. यांचं म्हणजे थंब अटेंडन्स आहे, बायोमेट्रिक म्हणतो आपण त्याला, बायोमेट्रिक्स आहेत. या बायोमेट्रिक्स उपलब्ध आहेत आपल्याकडे. त्यानंतर या बायोमेट्रिक्स उपलब्ध असताना ते एकतर कॉलेजला असेल किंवा टेस्टिंग मध्ये असतील. जर 74 लाख एवढी अमाऊंटचं जर टेस्टिंग झालं तर यांनी शिकवलं नाही असा मी दावा करतोय. सरळ सरळ यांनी शिकवलंच नाहीये, किंवा जर शिकवलं असेल त्याचे पुरावे असेल तर यांनी टेस्टिंग केलं नाही. मग अशा प्रकारे जर बोगस पद्धतीने शासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, शासकीय
शिक्षक जर काम करत असेल तर ही खरोखरच गंभीर्याची बाब आहे. वास्तविक पाहता गेलं तर आमच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने मंत्रालयात पत्र पाठवलं. सदर पत्र प्राप्त झाल्यानंतर डॉक्टर नाईक यांच्या अंतर्गत एक समिती स्थापन झाली. या समितीचा अहवाल आला आणि त्या अहवालानंतर पूर्ण महाराष्ट्रात रिकव्हरी लागली. याबद्दल मी शासनाचा प्रथमतः आभारी आहे. मात्र ही जरी रिकव्हरी लावली असली तरी ह्यामागे अजून मला एक प्रश्न पडतोय. एक नागरिक म्हणून मी विचारतोय शासनाला की एखाद्या व्यक्ती वार्षिक 35 लाख, 22 लाख, 74 लाख एवढी अमाऊंट जर कमवत असेल तो खरोखरच रिपोर्ट देतो का हो? मग आज जे आम्ही रस्त्यावरनं जात आहोत त्या रस्त्याला अनेक खड्डे आहेत, याला रिस्पॉन्सिबल फक्त महानगरपालिका, जिल्हा परिषद आहेत का हो? मग या लोकांनी कुठले रिपोर्ट यांना दिलेले आहेत असा प्रश्न पडतो. यांच्या रिपोर्ट दिल्यानंतरच महानगरपालिकेने कंत्राटदाराला कंप्लीट पेमेंट द्यायची प्रोसेस केलेली आहे. मग या विकास कामांचा जो भ्रष्टाचार झालाय यामध्ये हेही लोक समाविष्ट आहेत का याचा तपास शासन करणारे की नाही? का शासन फक्त येस ही अमाऊंट एवढी एवढी जास्त दिसते एवढी रिकव्हर करा. तुमचं काम रिकव्हरीचं जरी असलं तरी हे पण वास्तव आहे की एका व्यक्तीने त्याच्या पगाराच्या दुप्पट रक्कम थर्ड पार्टी ऑडिट टेस्टिंग मध्ये जर घेतली असेल त्याने खरोखरच ते काम केलेलं आहे का असा प्रश्न एक नागरिक म्हणून, एक करदाता म्हणून मी विचारतोय. होय, याचा पण तपास व्हायला पाहिजे. शासनाला मी व अभिजित खेडकर आम्ही पत्र लिहिणार आहोत की आपण 15 दिवसात हा तपास करा अथवा आम्हाला न्यायालयीन मार्ग वापरावा लागणार आहे. की ठीक आहे, आमच्या तक्रारीनुसार तुम्ही रिकव्हरी लावताय, इट्स ओके. शासनाचं ते अभिनंदन आहे की जनतेचा पैसा जनतेकडे परत येतोय. पण ही बोगस कामं झाली आहेत, क्लिअर कट ही बोगस कामं आहेत. अशा पद्धतीची बोगस कामं, अशा प्रकारचे सगळे रिपोर्ट चेक केले गेले पाहिजे. यांचे मोबाईल लोकेशन कुठे होते, व्हॉट्सअप चॅटिंग, यांचं मुवमेंट रजिस्टर, हे सर्व कस्टडीत घेऊन याचा तपास झाला पाहिजे. अन्यथा हे बोगस रिपोर्ट ऍज इट इज कॅरी फॉरवर्ड होतील. यांच्या रिकव्हऱ्या होतील न होतील तो गोष्ट वेगळी, पण हे बोगस रिपोर्ट कॅरी फॉरवर्ड नाही झाले पाहिजे अशी एक नागरिक म्हणून माझी शासनाकडे मागणी असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.